वर्षाताईंचं सतत म्हणणं असतं की हे मला फर्निचरसारखा वापर करतात, हे माझ्या बहुमतासाठी वापर करत असतात. बऱ्याच जणांनी मला अशा गोष्टी बोललेल्या आहेत. त्यामुळे वर्षाताईंना स्वतः आता कुठेतरी जाणीव होते आणि त्या एकट्या राहत आहेत. तर याच्याबद्दलच इकडे हे तिघेजण चर्चा करताना दिसत आहेत. तर अंकिता म्हणते की आपण असं कधीच नाही केलं की वर्षाताई आलेत आणि आपण काहीतरी डिस्कस करतोय आणि त्या अचानक आलेत म्हणून आपण एखादा टॉपिक जो आहे तो चेंज केलाय. तर पॅडी दादा सुद्धा म्हणतात, हो कधीच नाही असं केलं की तुम्ही आल्या, अरे तुम्ही पण एक ग्रुपचाच भाग आहात, तुम्ही आल्यावर आम्ही टॉपिक का चेंज करू. आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही त्यांचा फर्निचरसारखा वापर करतो किंवा त्या या घरामध्ये फर्निचर आहेत, तर फर्निचरने सुद्धा आमच्या ग्रुपचा भाग कधीतरी व्हायचं होतं ना. तर अंकिता म्हणते की तुम्ही बघा, तुम्ही पण सिनियर आहात, पण तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये बसता आणि मलाही कोणी कधी विचारलं नाही की पॅडी दादा तुमचं मत काय आहे, अभिदा तुझं मत काय आहे. प्रत्येक जण ज्याला जे वाटतं, मला काय वाटतं ते बोलतो, असं पॅडी दादा सांगतात. त्यावर अंकिता म्हणते आपण त्यांच्याकडे गेलो कारण डीपी दादांना त्यांनी ज्या पद्धतीने नॉमिनेट केलेलं होतं की अंकिता आणि अभिदाच्या पाठीमागे राहून ते गेम खेळतात, तर हे मुद्दे काय होते, म्हणजे हे निकष नव्हतेच त्यांचे, तर तुम्ही असे निकष का दिले. आपण फक्त याच्यावरती विचारायला गेलेलो होतो, त्याचाच त्यांना राग आला. त्या स्वतःच कधी ग्रुपमध्ये येऊन बसल्या नाहीत, त्यांनी कशावरती डिस्कशन नाही केलं आणि आपण त्यांना रिस्पेक्ट देतो, त्यामुळे एक डिस्टन्स मेंटेन राहतो आणि त्यांना त्याची गरज आहे, म्हणजे त्यांना वाटतं की रिस्पेक्ट द्यावा, त्यामुळे मोकळेपणाने नाही बोलता येत. तर तुम्हाला अंकिता आणि पॅडी दादांचं म्हणणं बरोबर वाटतं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.